हे बघा मित्रांनो कसं आहे झणझणीत मटण. तर हे बघा साहित्य, बारीक कट केलेले 2 कांदे, कोथिंबीर, मीठ, हळद, आपलं गावठी मसाला म्हणजे घरी बनवलेला चटणी मसाला, त्यानंतर हे मटण मसाला आणि इकडं आपण मटण कट करून धुवून घेतलेलं आहे 2 वेळा. आणि आता आपण तेल ओतूया. गॅस चालू करू. ऑलरेडी मी तेल ओतून घेतलेलं होतं गरम होऊ दे म्हणून. हे बघा, मग आपण त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया. आपल्याला कांदा एकदम परतून घ्यायचा आहे, लालसर भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा मित्रांनो, आपला कांदा लालसर भाजून झालेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये जगभरातील मसाले ॲड करून घेऊया, म्हणजेच आपले जे काय आहेत ते. इथं टाकलं मी हळद थोडीशी, त्यानंतरला आपला घरगुती चटणी मसाला थोडासा, कसा कलर आलाय बघा. त्यानंतर आपण बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता आपल्याकडे थोडंसं आलं लसूण पेस्ट आहे, ते थोडं टाकून घेऊया. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. मी आता जास्त नाही टाकणार, कारण नंतरला आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये करायचं आपण मटण. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही, कारण त्याला ऑटोमॅटिक मटणाला पाणी सुटतं आहे. आणि असंच आपल्याला एक कमीत कमी 5 ते 10 मिनटं कुकरमध्येच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे झाकण नाही लावायचं आहे. कमी गॅसवरती त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटते आणि आपल्या आमटीला कट यायला पण भारी होते. बघा, हे आपलं वाटण आहे मटणासाठी. तर ह्याच्यामध्ये मी लसूण, कोथिंबीर, खोबरं ते पण भाजलं आहे, खडे मसाले, धने पावडर आणि एक टोमॅटो, तेवढं सगळं मिक्स करून आणि थोडंसं आलं टाकून मिक्स करून मिक्सर लावून घेतलं आहे. हे आपलं वाटण तयार आहे. मी पहिलाच करून घेतलेलं, एकदम घरगुती पद्धतीने मी हे वाटण तयार केलं. तर हे बघा मित्रांनो, हे बघा आपल्या मटणाला ऑटोमॅटिक पाणी सुटलं आहे. हे असं मटण थोडं तुम्ही शिजवून घेतलं ना, तर जास्त शिट्ट्या लावायची पण गरज नाही. 3 शिट्ट्यामध्ये मटण शिजते. फक्त एवढंच काय, थोडंसं त्याला 1-2 मिनिटांनं सारखं परतायचं, म्हणजे खाली त्याला लागत नाही. हे बघा कसं झणझणीत दिसायला. तर हे बघा, असं कुकरचं झाकण आपण लावून घेऊया आणि ह्याला 3 शिट्ट्या होऊ द्या. नंतर आपण उघडून बघूया थोड्या वेळ. आपल्या कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. तर आपण आता गार झाले कुकर, ते आता उघडून बघूया. बाई हे बघा, 1 नंबर, काय मस्त तरी आल्या बा. हे बघा, आणि मटण पण 1 नंबर शिजलंय. हे बघा. तर आपण याला आता सुक्क वेगळीकडं आणि पातळ वेगळी. तर मंडळींनो, आता आपण करूया सुक्याची तयारी. म्हणजेच सुक्क वेगळीकडं आणि रस्सा वेगळीकडं करणार आहे आपण. त्यासाठी कढईमध्ये तेल वतून घेतलंय. हे बघा,
त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा, हे बघा, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. ह्याला पण सेम लालसर सगळं भाजून घ्यायचं. तर मित्रांनो, हे बघा आमचा कांदा आता लालसर भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया हे मिक्सरमध्ये वाटण केलेलं. हे बघा, आपण थोडं रस्त्यामध्ये वापरणार आहे वाटण, म्हणजे सुक्यासाठी वापरते. त्याला पण चांगलं आपण भाजून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपले सगळे मसाले मी ॲड करून घेतलेत मी. त्याला पण एक 5 मिनटं तरी शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतरला मग मटण टाकून घ्यायचं. इकडं तयार होतोय आपला रस्सा. हे आपलं मिक्सरला लावलेलं वाटण आहे, हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. बघा, आणि तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही बनवू शकताय. मी याच्यामध्ये आम्हाला जेवढा लागणार तेवढा रस्सा ॲड करणार आहे, म्हणजेच गरम पाणी. हे बघा मित्रांनो, कसं आहे, झणझणीत मटण आहे का नाही. ह्याला म्हणतात गावाकडचं एकदम झणझणीत मटण. सुक्कं आणि रस्सा बनवून झालेला आहे, या तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपलं सुक्कं मटण आणि इकडं आहे आपला रस्सा. कसा आहे, एकदम झणझणीत. तर फायनली आपलं ताट तयार झालेलं आहे. हे बघा, हे आहे ज्वारीची भाकरी आणि हा जिरा राईस